आता मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन ए सोलेनॉइड त्या ठिकाणी पाहिजे. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी सोलेनॉइड म्हणजे काय असतं, कॉपरची वायर जी आहे तर ती काय केलेली असते, स्पायरल टाईप त्या ठिकाणी काय केलेली असते, वाऊंड त्या ठिकाणी केलेली असते, गुंडाळलेली असते. तर त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी सोलेनॉइड. आणि जे काही सोलेनॉइड जे आहे तर त्या सोलेनॉइडमधून जर इलेक्ट्रिक करंट जर त्या ठिकाणी पास जर केला तर आपल्या लक्षात येत नसते की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार होत नसते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन ए मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे असणारं ते काही चुंबकीय अशा प्रकारचं असणारं जे काही क्षेत्र घ्या. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण कंडक्टर जो आहे तो कंडक्टर त्या ठिकाणी घेतलेले, कॉपर वायर घेतलेले. या कॉपर वायरमध्ये काय केलेलं, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो इलेक्ट्रिक करंट जर आपण पास जर केला तर त्याच्यावर ऍक्टिंग होणारं, कार्य करणारं जे काही बल जे आहे तर ते बल आपल्याला त्यासाठी ट्राय दिस म्हटलेले की मटेरियल फ्लेक्झिबल कॉपर वायर. फ्लेक्झिबल म्हणजे त्या ठिकाणी ताणली जाईल, लवचिक असेल अशा प्रकारची फ्लेक्झिबल कॉपर वायर आपण त्या ठिकाणी घेतलेली. त्याच्यानंतर स्टँड आहे, इलेक्ट्रिक सेल त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसते की हा त्या ठिकाणी काय केलेली हार्शू मॅग्नेट जो आहे तो हार्शू मॅग्नेट त्या ठिकाणी घेतलेले. आता हा जो काय हार्शू मॅग्नेट विथ स्ट्रॉंग मॅग्नेटिक, याच्यामधून काय केलेलं कोणी स्ट्रॉंग अशा प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड असेल अशा प्रकारचं शक्तिशाली त्या ठिकाणी काय केलेलं आहे, नालाकृती अशा प्रकारचा असतो तो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक त्या ठिकाणी घेतो. घरी जाऊन आकृती काही करू नका. पुढे प्रोसिजर युजिंग द स्टँड फिक्स द कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू द होल्स ऑफ द हार्शू मॅग्नेट ॲज शोन इन द फिगर. आता सर्वसाधारणपणे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, ही जी काही रेड अक्षरामध्ये दाखवली जी काही कॉपर वायर जी आहे तर ती कॉपर वायर सर्वसाधारणपणे जे काही मॅग्नेट जे आहे तर त्या मॅग्नेटच्या असलेले जे काही दोन पोल जे आहेत तर त्या दोन पोलच्या मधून त्या ठिकाणी ते काय होईल तर ते असणारे काही वायर जे आहे तर ते वायर त्या ठिकाणी गेली अशा पद्धतीने आपण काय केली, त्याच्यामध्ये काही मॅग्नेटिक असलेली काही कॉपर वायर जे आहे कॉपर वायर त्या ठिकाणी दोन्ही पोलच्या दरम्यान त्या ठिकाणी काय केलेली पास केली. त्याच्यानंतर ही जी काय असणारी जी काही वायर जे आहे तर ती वायर काय सांगते आपल्याला, कनेक्ट द सर्किट ॲज वेल. आणि ही जी काही दोन टोकं जी आहेत तर ती दोन टोकं काय केलेलं आपण की बॅटरी असणारी काही टॅप की याच्या मार्फत काय केलेली सर्किट जे आहे तर ते सर्किट त्या ठिकाणी आपण जोडलेले. पुढे व्हॉट डू यू ऑब्झर्व. आता काय लक्षात येतं बा, काय लक्षात येतं नसतं की व्हेनेवर ए करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू द वायर इट रिमेन्स द स्ट्रेट दॅट इज पोझिशन ए. जी काय असतात जी काही कॉपर वायर जी आहे तर त्या कॉपर वायरमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की टॅपकी जी आहे तर ती टॅपकी त्या ठिकाणी ओपन असेल. टॅपकी जर त्या ठिकाणी ओपन असेल त्याच्यामधून कोणत्या प्रकारचा करंट त्या ठिकाणी वाहणार नाही. आता करंट जर त्या ठिकाणी जर वाहत जर नसेल तर ही जी काय असणार जी काही कॉपर वायर जी आहे तर ती जशीच्या तशी त्या ठिकाणी राहतात. या अक्षरांमध्ये कॉपर वायर याच्यामध्ये करंट नाही तर ती हे जी काही पोझिशन जी आहे तर त्या ए पोझिशनला जशीच्या तशी त्या ठिकाणी राहतात. त्याच्यानंतर व्हेन द करंट फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम द वायर बेंड्स अँड कम्स इन टू द पोझिशन सी. याच्यामधून काय केलं आपण, करंट जो आहे तर तो करंटचा सप्लाय जर आपण त्या ठिकाणी जर जाऊन जर दिला तर ही जी असतात काही कॉपर वायर जी आहे तर ती कॉपर वायर बेंट म्हणजे काय झाली, वाकली परंतु कशी झाली, जी काही सी बाजू जी आहे तर या सी बाजूला काय झाली कॉपर वायर जी आहे ती कॉपर वायर आपल्याला त्या ठिकाणी वाकताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पुढे इफ द करंट इज रिव्हर्स दॅट इज इट फ्लोज फ्रॉम टॉप टू एंड द वायर बेंड्स बट कम्स इन द पोझिशन पी. आता या ठिकाणी असणारी काही पोलॅरिटी जी आहे तर ती पोलॅरिटी आपल्याला या ठिकाणी दाखवली. या ठिकाणी पॉझिटिव्ह असणारे निगेटिव्ह असते. पोलॅरिटी काही केली आपण चेंज केली, जी इथे पॉझिटिव्ह जोडले पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह जोडायची तर पॉझिटिव्ह आहे तर त्या निगेटिव्हच्या ऐवजी काही करतात पॉझिटिव्ह जोडतात. पोलॅरिटी जर चेंज जर केली तर पुन्हा आपल्या लक्षात येताना दिसते की वायर जे आहे तर ती वायर पुन्हा त्या ठिकाणी बेंड होताना दिसते. परंतु बेंड होत असताना जी काही बी बाजू जी आहे तर त्या बी बाजूला काय होत असते ती वायर जी आहे तर ती कॉपर वायर काय होत असते बेंड त्या ठिकाणी होताना दिसते, म्हणजे वाकताना त्या ठिकाणी दिसते. This means the direction of the force on the wire is perpendicular to both the magnetic field and the direction of the current. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारी काही वायर जे आहे
तर त्या वायरमधून जाणारं जे काही बल जे आहे तर त्या बलाची असणारी काही दिशा जी आहे तर ती बलाची दिशा चुंबकीय असणारी काही क्षेत्र आणि तिच्यामधून वायरमधून पास होणारा जो काही विद्युत धारा जी आहे तर या दोघांना कसं असणार आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब त्या ठिकाणी असते एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे हिअर द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम एन टू एस. आपण चुंबकीय बल जे आहे तर त्या चुंबकीय बलाची दिशा जी आहे ती कुठून दाखवली आपण एन कडून कुठून दाखवली एस म्हणजे अक्षर जे आहे ते त्याच्यासाठी चुंबकीय बल जे आहे तर त्या चुंबकीय बलाची असलेली काही दिशा जी आहे तर ती एन कडून कुठं दाखवली एस कडे म्हणजे ते आपण त्या ठिकाणी एच हे जे अक्षर जे आहे तर ते एच अक्षराने त्या ठिकाणी दाखवले. इन दिस एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट whenever current flows through the conductor in the presence of the magnetic field, a force is exerted on the conductor. म्हणजे काय आपली असणार ते काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीवर आपल्या असं लक्ष देता नसतं की असणारा जो काही वाहक आहे तर त्या वाहकामधून जर त्या ठिकाणी विद्युत धारा जर त्या ठिकाणी आपण जर गावं जर दिली तर त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होत नसतं आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे काय नसते बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी तयार होत नसतं आणि हे जे काय असणार ते काही बल जे आहे तर ते बल काय होत नसते तर तो असणारा जो काही वाहक जो आहे कंडक्टर जो आहे कॉपर वायर जे आहे तर त्या कॉपर वायरवर काय होत नसतं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. इफ द डिरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्स द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो गेट्स रिव्हर्स. आपण या ठिकाणी असलेली काही बॅटरी जी आहे तर त्या बॅटरीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह जोडणं निगेटिव्ह आहे तर तिथं पॉझिटिव्ह जर आपण जर जोडलं तर त्या ठिकाणी कार्य करणारं जे काही बल जे आहे आता हे बल कशावर कार्य करतंय तर असणारा कंडक्टर कशाचा आहे आपलं त्या ठिकाणी कॉपरचा आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी विरुद्ध दिशेने काय करता नसते तर ते असताना ते काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी काय करता नसते कार्य करता नसते. पुढे इफ द मॅग्नेट इज केप्ट रिव्हर्स दॅट इज साऊथ पोल इज ब्रॉट ॲट द पोझिशन ऑफ द नॉर्थ पोल अँड द नॉर्थ पोल इज ब्रॉट टू द पोझिशन ऑफ द साऊथ पोल देन व्हॉट डज हॅपन्स. आता काय करायचं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी चेंज करायचं म्हणजे एन पोल जो आहे तर तिथे एस पोल आणायचं आहे आणि एस पोल आहे तर तिथे काय करायचं आपल्याला एस पोल आहे किंवा एन पोल त्या ठिकाणी म्हणजे पॉलॅरिटी जी आहे कशाची मॅग्नेटिक असणार ते काही हर्षो मॅग्नेट जो आहे तर त्याची असणारे काही पोल जे आहे तर ती पोल आपण त्या ठिकाणी आपला बदल केले इकडचं काही केलंय फिरवायचं रिव्हर्स करायचं हात काही करायचं वर न्यायचं वर खाली त्या ठिकाणी करायचंय. असं जर केलं तर काय होताना दिसतंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी व्हायचं पहा. द अबोव एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. आता काही एक्सपेरिमेंट जो आहे किंवा असणारे काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला असं लक्षात येतं नसते की हा जो काय असणार जो काही कंडक्टर जो आहे तर त्या कंडक्टर मधून काय सुटला कोणी करंट त्या ठिकाणी सोडलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलेले करंट कॅरिंग कंडक्टर. आणि हा जो काही करंट कॅरिंग कंडक्टर जो आहे तर त्या करंट कॅरिंग कंडक्टर काय नुसतं बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्याच्यामुळे काय आता दिसतंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडलं तर हे बाजूला त्या ठिकाणी बेंड होताना दिसतो रिव्हर्स जर त्या ठिकाणी पॉलॅरिटी केली तर तीच कॉपर काय होता दिसते बी बाजू जी आहे तर त्या बी बाजूला काय होता दिसते बेंडिंग त्या ठिकाणी होताना दिसते. The direction of this force depends on the direction of the current and the direction of the magnetic force. आता या ठिकाणी लावण्यात येणारे जे काही बल जे आहे किंवा निर्माण झालेले जे काही बल जे आहे तर त्या बलाची असणारी जी काही दिशा जी आहे तर दिशा त्याच्यामधून पाठवलेलं जो काही असणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारेची असणारी काही दिशा जी आहे तर ती विद्युत धारेची दिशा नेमकी कशी आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तयार होणारे जे काही चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राची असणारी काही दिशा अशा दोघांवर त्या ठिकाणी असणारे जे काही डिरेक्शन ऑफ द फोर्स जे आहे म्हणजे सर्वसाधारणपणे बलाची असणारी काही दिशा जी आहे तर ती बलाची दिशा त्याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून. पुढे एक्सपेरिमेंटली इट इज पॉसिबल टू शो दॅट धिस फोर्स इज मॅक्झिमम वेन द डिरेक्शन ऑफ द करंट इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक. आपल्या असं लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे हा जो काही असणारा जो काही प्रयोग जो आहे तर त्या प्रयोगामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की तयार होणारं जे काही बल जे आहे तर ते बल मॅक्झिमम असेल जास्तीत जास्त त्या ठिकाणी असेल. कधी जास्तीत जास्त त्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी याच्यामधून जाणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय सांगते आपल्याला की चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्रावर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल लंब असेल तर त्या ठिकाणी असणारे जे काही बल जे आहे तर ते बल कसं असणार आहे जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणार आहे मॅक्झिमम त्या ठिकाणी असणार. हाऊ विल यू डू दिस. मग आता त्या ठिकाणी कसं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल
तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पुस्तकामध्ये पेज नंबर 55 वर त्या ठिकाणी आपल्याला काही डायग्राम्स जे आहेत तर त्या डायग्राम पहिली ए डायग्राम त्याच्यामध्ये दाखवलेली की कोणत्या प्रकारचा करंट वायर तर तो करंट त्या ठिकाणी पास होत नाही, कॉपर वायर जशीच्या तशी त्या ठिकाणी राहताना असते. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना असते की आपण सी आकृतीचा विचार करणार पहिल्यांदा. त्याच्यामधून करंट त्या ठिकाणी पास केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ती वायर जी आहे तर ती वायर काय होताना असते आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी बी असणारी ती काही डायग्राम जे आहे तर त्या ठिकाणी बेंडिंग होताना असते. पोलॅरिटी चेंज केली तर त्या ठिकाणी ती सीला त्या ठिकाणी काय होत असते बेंडिंग त्या ठिकाणी होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा काही एक्सपेरिमेंट व्हायचा त्या एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी आपल्याला करून त्या ठिकाणी पाहता येईल. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर याची सुद्धा आपल्याला डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी काढायची. आता पुढे आपल्याला पाहिजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. In the above experiment, we considered the direction of the electric current and the direction of the magnetic field and found that the direction of the force exerted is perpendicular to the ball. आपण जी काही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहिली तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते की असणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची असणारी जी काही दिशा, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राची असणारी जी काही दिशा आपल्या असं लक्षात येतं नसते त्या ठिकाणी असणारी काही बल जे आहे डिरेक्शन ऑफ द फोर्स जे आहे तर ती डिरेक्शन ऑफ द फोर्स काय दिसते आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्राशी कशी असणारे लंब असणारे किंवा त्या ठिकाणी वाहणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेशी सुद्धा कशी असते तर त्या ठिकाणी लंब त्या ठिकाणी असते. आणि दिस इज सिम्पल रूल रिलीजिंग द 3 डिरेक्शन. आणि हा जो काही नियम जो आहे तर त्या नियमानं आपल्याला 3 दिशा ज्या आहेत तर त्या 3 दिशा त्या ठिकाणी दाखवतात. आणि धिस रूल इज कॉल्ड द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड. आणि याच्या काही 3 दिशा आपण त्या ठिकाणी दाखवल्या तर त्या 3 दिशांना आपण काय म्हटलेले फ्लेमिंगचा त्या ठिकाणी डाव्या हाताचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे बा काय केलेलं आहे की अकॉर्डिंग दिस रूल लेफ्ट हँड थंब काय आहे डावा हात आहे, डाव्या हाताचा त्या ठिकाणी लेफ्ट हँड थंब त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे डाव्या हाताचं काय घेतलेलं आपण तर त्या ठिकाणी थंब त्या ठिकाणी घेतलेले. त्याच्यानंतर ही इंडेक्स फिंगर आहे आणि ही कोणती आहे मिडल फिंगर. थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आर स्ट्रेच सो एज टू परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेच केलेली की या दोघांमधलं असलेली काही लंब आपल्याला दिसतो किंवा हे दोन्ही म्हणजे सर्वसाधारणपणे मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर या सुद्धा पुन्हा दोन्ही कशा असतील एकमेकांना त्या ठिकाणी लंब असतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेच करायचं. म्हणजे थंब, मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर या तिन्हीच्या तिन्ही हे दोन्ही एकमेकाला त्या ठिकाणी कशा लंब आहेत, हे दोन्ही सुद्धा कशा आहेत एकमेकांना त्या ठिकाणी लंब आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्ट्रेच करायचे. याच्यानंतर पुढे इफ द इंडेक्स फिंगर काय सांगितलेलं आहे इफ द इंडेक्स फिंगर इज द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक. इथे आपण दाखवलं की इंडेक्स फिंगर जे आहे तर ते काय सांगितले डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक. इंडेक्स फिंगर जे आहे तर ते काय करत नसते चुंबकीय असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलाची त्या ठिकाणी काय करताना दिशा त्या ठिकाणी दाखवते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की असणारे जे काही मिडल फिंगर. आता मिडल फिंगर आपल्याला लक्षात येत नसते ही जी आपली मिडल फिंगर त्या ठिकाणी असणार आहे. मिडल फिंगर काय डिरेक्शन दाखवताना दिसते की डिरेक्शन ऑफ द करंट. ज्या ठिकाणी जे काही मिडल फिंगर जे आहे तर ते मिडल फिंगर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं दिसते तर तो काय असणार काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून जाणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची त्या ठिकाणी काय करताना दिसते दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी दाखवताना दिसते. देन द डिरेक्शन ऑफ द थंब. याच्यानंतर आपला असणारा जो काही डाव्या हाताचा असणारा काही अंगठा जो आहे तर त्या अंगठ्याच्या बाबतीने सांगितले द डिरेक्शन ऑफ द थंब इज द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं दिसते की आपला हात असणारा काही थंब जो आहे तो थंब म्हणजे काय दिसते तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकावर लावण्यात येणारं जे काही बल जे आहे ते बल त्या ठिकाणी असते. साधं सोपं आहे. अंगठ्यापासून जर सुरुवात केली तर अंगठा काय दाखवताना दिसतो तो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामध्ये लावलेले जे काही बल जे आहे तर त्या बलाची दिशा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तो पुढचा आहे आपण तर त्या ठिकाणी इंडेक्स फिंगर ज्याला आपण त्या ठिकाणी कोणतं वर्ड बोलतोय इंडेक्स फिंगर. त्याच्यामध्ये काय दाखवताना दिसते डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक.
त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर त्या ठिकाणी मिडल फिंगर जे आहे तर ते मिडल फिंगर काय करताना दिसते, डिरेक्शन आपलं काय दाखवताना दिसते, तर करंट त्या ठिकाणी दाखवतो. पण ही जी काही बोटं जे आहे तर त्या बोटांना मराठीमध्ये नाव आहे येते. आता ही जी काही मराठी नावं जी आहे आता पुढे, तर सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तर परीक्षेला तो बऱ्याच वेळा त्या ठिकाणी विचारतो. डायग्राम सह त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. तिथे आकृती काढायची आणि आकृती काढल्यानंतर आपल्याला त्याचं असताना काही नेमिंग जे आहे तर ते नेमिंग त्या ठिकाणी करायचंय आणि त्याचं असताना काही स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यायचं. आता सर्वसाधारणपणे मार्च 2020ला जी मागच्याच आत्ताची परीक्षा जी झाली तर पान नंबर 58 आहे, तर त्याच्यावर फ्लेमिंग्स राईट हँड रूल जो आहे दिसतोय, फ्लेमिंग्स राईट हँड रूलची आकृती हाताचीच आकृती आहे आणि ती आकृती त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या वर्षी दिलेली आणि फक्त तुम्हाला नेमिंग करायला सांगितलं. ही दिशा जी आहे तर त्या दिशांना फक्त काय करायचं, नेमिंग करायचं, नाव द्यायचे आणि आकृती पुन्हा त्या ठिकाणी काढायचं सांगितलं. अशा प्रकारचा प्रश्न मागच्या वर्षी 2 मार्काला त्या ठिकाणी विचारला. म्हणजे साधे साधे प्रश्न असतात, आपण काहीच करत नाही. आता एवढाच असणार काही भाग जो आहे तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.